नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर हा ब्लॉग खूपच उशीरला येतोय. आता रिसेंटली माझे 12th एक्झाम संपूर्ण 1 महिना झाले, पण मला कंटेंटच भेटत नव्हतं गाईस की काय बनवू. हे वाजले 7. तर दीदीला एक ऑर्डर होतं, तर दीदीला घेऊन आलतो मी. तर इथे एक हे लॉन्स म्हणून आहे, तर इथे रांगोळी ऑर्डर होतं, तर त्यासाठी आलतो. तर म्हणलं ब्लॉग बनलेलं पण नाही आहे एवढ्या दिवसापासून, आणि यूट्यूबवर पूर्ण डाऊन गेलेलं आहे. काही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ पूर्ण व्हायरल झाला पाहिजे, कारण आपल्याला थोडी सपोर्टची गरज आहे गाईस. तर तेवढा सपोर्ट करा आणि फडकता एकदम धडाधड व्हायरल होऊ द्या गाईस. ब्लॉग बघत राहा. तर गाईस फायनली इथं आता रांगोळी मेकिंग स्टार्ट झालेलं आहे. तर गाईस तुम्ही माझ्या आवाजाकडे थोडं इग्नोर करा, कारण मला 2-3 दिवस झालं बरं नव्हतं, सर्दी खोकला वगैरे झालाय. टेन्शन घेऊ नका, तुमच्यासाठी आता तुमचा भाऊ परत तयार होऊन येतो, एकदम फडकता एकदम कमबॅक करणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज गाईस सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर हे व्हिडिओ पूर्ण व्हायरल झाला पाहिजे बघा गाईस. तर बघू कसं होतं फायनल आउटलुक. तर होत आहे गाईस, कारण खूप दिवस झाले ब्लॉग केलो नाही, कमीत कमी 1-2 महिने झाले गाईस मी ब्लॉग टाकलो नाही. तर असं सपोर्ट करत राहा गाईस. तर चला कंटिन्यू. तुम्ही बघितलं असेल फायनल आउटपुट, म्हणजे आउटलुक कसं झालंय, कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका गाईस. ऑर्डर असतील, फक्त सोलापूरमध्ये बोलतोय, तिथं आम्ही राहतो, तर तिथं काय ऑर्डर असेल तर नक्की सांगा. तर तिकडे काय आहे बघू, अजून एक कामगार येणार आहे अजून एक, तर ते आम्ही तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो. तर आता तिकडे जाऊ, बघू पुढं काय होतं. तर बघत राहा, आणि रांगोळी कशी झाली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका गाईस. भेटूया तिकडं डायरेक्टली. चला. आम्ही फायनली सेकंड लोकेशनला आलो आहे. तर हे अग्रेसन भवन म्हणून एक लोकेशन आहे. तर मगाशी काय मी जे कामगार नाही बोललेलो, थोडा चेष्टामध्ये कलाकार आहे ते. तर ते कलाकार फायनली आलेले आहे, तर तुम्हाला चला दाखवतो ते कलाकार. तर गाईस ही माझी बहीण आहे, आणि हे कलाकार आहे ते जे उशीरला आलाय. तर गाईस ते कलाकार मी दाखवू शकत नाही ड्यू टू सम रिझन्स, समजून घ्या गाईस. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. चला बघूया. ती रांगोळी झाली, आता या रांगोळीचं बघू आउटपुट कसं येतं. चला. तर गाईस तुम्ही बघितलं असेल, दोन्ही रांगोळी कंप्लीट झालेल्या आहेत. आणि जर कोणती रांगोळी तुम्हाला आवडली आणि कुठली छान झाली आहेत, दोन्ही पण असं चांगले झालेत, तर कलाकार आमच्याकडे एकापेक्षा एक कलाकार आहेत. तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका की रांगोळी कशी दिल्यात, आणि धडाधड सपोर्ट करा गाईस. इकडनं चांगले ब्लॉग येणार आहेत, आणि थोडे सपोर्टची पण गरज आहे गाईस. तर सपोर्ट करा, आणि तुमच्यासाठी मी नवीन कंटेंट शोधतोय, तर बघत राहा. आणि ह्याच्यानंतर पण, आणि इंस्टाग्रामवर फॉलो केलं असेल तर फॉलो करा, लवकरात लवकर फॉलो करा. तिकडं पण सपोर्ट करा, तिकडं पण रील वगैरे मस्त आहेत. तर चला पुढे जाऊया, बघू काय होतं. तर गाईस आता आम्ही थोडे भूक लागली म्हणून समोसा वगैरे घ्यायला आलो, तर ते घेतो. तर इथपर्यंत बघितलं असेल तर खूप धन्यवाद. हे असंच सपोर्ट करत राहा, आणि हे धडाधड पूर्ण ब्लॉग व्हायरल करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.